नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदे सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. मुंबई उच्च न्यायालयाची जी भरती आहे, खंडपीठ आणि मुंबई उच्च न्यायालय जी काही भरती प्रक्रिया चालू आहे, शिपाई पद आणि क्लर्क पद आणि बाकीची इतर पदांची, तर त्या संदर्भात एक फार महत्वाची शंका विद्यार्थ्यांच्या मनात आहे. वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे. मॅसेज सर्वात जास्त त्या प्रश्नाचे असतात. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चारित्र्य प्रमाणपत्र कोणाचे घ्यावे आणि चारित्र्य प्रमाणपत्र काय असावे किंवा कोणाचं चारित्र्य प्रमाणपत्र घेणं गरजेचं आहे, या संदर्भात आजचा हा अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ आपला असणार आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत म्हणजे 5 मिनिटं वेळ घेतो तुमचा, आणि त्या 5 मिनिटाच्या वेळेमध्ये हा पूर्णपणे शेवटपर्यंतचा हा व्हिडिओ व्यवस्थितरित्या पाहायचा आहे. अतिशय महत्वपूर्ण अपडेट्स या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार आहे. मित्रांनो, चारित्र्य प्रमाणपत्र म्हणजेच कॅरेक्टर सर्टिफिकेट संदर्भात बरेच विद्यार्थी संभ्रमात आहे. माझ्या भावाचं घेऊ, मामाचं घेऊ, शिक्षकाचं घेऊ, मुख्याध्यापकाचं घेऊ, का शाळा माझ्या गावात आहे, मुख्याध्यापक बाहेरच्या गावाचा आहे, पोलीस पाटलाच घेऊ, सरपंचाचं घेऊ, मुख्याध्यापक घेऊ, पोलीस घेऊ, गव्हर्नमेंट सर्वंट घेऊ, कोण घेऊ, काय घेऊ, वगैरे वगैरे भरपूर अशी स्पर्धा आणि भरपूर असे प्रश्न याच्यामध्ये आहेत आणि भरपूर विद्यार्थी त्या संभ्रमात आहे. मात्र त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून एकदम क्लिअर मध्ये सांगतो, क्लिअर मध्ये करतो. लक्षात ठेवा, बरेच जण टेलिग्राम असन, युट्यूब असन किंवा बाकीचे इतर काय असन, या सगळ्यामध्ये काय झालं मित्रांनो, तुम्ही संभ्रमात पडला, कारण की प्रत्येक जण वेगवेगळं सांगतोय. दादांनो, तुमच्या खास माहितीसाठी सांगतो, चारित्र्य प्रमाणपत्र हे कोणाचं घेतलं पाहिजे किंवा हे चारित्र्य प्रमाणपत्र कोण देतं किंवा कोणी हे चारित्र्य प्रमाणपत्र घेतलेलं चालेल, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. शिपायाला जे चालेल तेच लिपिकला चालेल का लिपिकला वेगळं आणि शिपायाला वेगळं घ्यावं लागेल ते पण सांगतो. सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार. ओके, तत्पूर्वी जे नवीन विद्यार्थी आहेत, कोर्ट भरतीची तयारी करणार आहेत, त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा. मी तुम्हाला संपूर्ण माहिती, मुख्याध्यापक, पोलीस, वकील, कोणाचं चालणार आहे, कोणाचं नाही चालणार, काय या संदर्भातली संपूर्ण माहिती, जर सही शिक्का कोणाचा घ्यायचा आहे, नाहीतर तुमचा फॉर्म अपात्र ठरू शकतो का नाही ठरू शकत, ही पण सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. चारित्र्य म्हणजेच वर्तणूक प्रमाणपत्र जे असतं, नमुना अ आणि पार्ट ए, नक्की लिपिकला काय आणि शिपायाला काय, सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. चला तर मग जास्त उशीर न करा थोडक्यात माहिती देतोय. नंतर तुम्हाला प्रमाणपत्र पण मी दाखवणार आहे. त्या प्रमाणपत्राच्या कोणत्या ठिकाणी काय भरायचे आणि कोणाचं प्रमाणपत्र घ्यायचे हे पण सांगणार आहे. तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, नवीन विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या बरं. घेतला, ओके, ठीक आहे. बघा आता मित्रांनो, बरेच जण सरसई शिक्कावालाच माणूस लागेल का? मित्रांनो, चारित्र्य प्रमाणपत्र याचा अर्थ असा होतो का जो उमेदवार आहे त्या उमेदवाराचं चारित्र्य चांगलं आहे का, या संदर्भातली माहिती देणारे दोन प्रतिष्ठित व्यक्ती हा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. प्रतिष्ठित, एका मुलीचा मागच एक मेसेज आहे मला व्हॉट्सअपला का सर आमच्या गावात प्रतिष्ठित व्यक्तीच नाही पाहिजे तसा, आणि आमच्या गावात पोलीस पाटील पण नाही, दुसऱ्या गावचा पोलीस पाटील आमचं काम पाहतोय आणि आमची ग्रुप ग्रामपंचायत आहे, आमच्या गावात ग्रामपंचायत नाही. बाई, दुसऱ्या गावचा पोलीस पाटील जरी तुमच्या गावचं काम पाहत असेल तर तुझ्याच गावचा पोलीस पाटील आहे. तुझी ग्रुप ग्रामपंचायत असेल तर ती तुझीच ग्रामपंचायत आहे, लक्षात ठेव. सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, सरपंचाचं आणि पोलीस पाटलाचं सगळ्यात सोपं आहे तुम्हाला घेण्यासाठी, सगळ्यात सोपं आहे का जे लोक तुमच्या गावातले असतात, तुमच्या गावात ती सहज उपलब्ध असतात, सहज उपलब्ध होऊ शकतात, त्या दोन लोकांचं जर तुम्ही घेतलं तर काहीच अडचण नाही. सगळ्यात महत्वाचं, हे जे दोन लोक आहेत, हे दोन्ही लोक आपल्याला गावात सहज उपलब्ध होतात. आणि सगळ्यात महत्वाचं अजून एक गोष्ट, का ते दोन लोक असे का ते तुम्हाला कंपल्सरी पहिल्यापासून ओळखतात. यानंतर तुम्ही, बरेच जण म्हणतात सर पोलिसाचं घेऊ, वकिलाचं घेऊ, तहसीलदाराचं घेऊ, नायब तहसीलदाराचं घेऊ, प्रांताचं घेऊ का कोणाचं घेऊ. बाळा, त्या कॅरेक्टर सर्टिफिकेटचा अर्थ असा आहे का तुला तो व्यक्ती कमीत कमी पाठीमागचे 5, 10, 15 वर्ष ओळखत असावा, त्याला कळत असावा का तुझं चारित्र्य खरंच चांगलं आहे. तू म्हणणार मी तहसीलदाराचं घेतो, काही अडचण नाही घेतलं तर. मात्र तहसीलदार जर 1 महिन्यापूर्वी तिथं जर त्यांनी चार्ज घेतला असेल तर त्या अडचणी असतात, ते पण देताना थोडे विचारपूर्वक देतात. तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी गेले घेतलं चारित्र्य प्रमाणपत्र, नाही देत तहसीलदार पण. बरं, हे पण मेसेज आले का सर तहसीलदार शिक्का देत नाही, कसा देईल, तुम्हाला तो ओळखतच नाही तर कसं काय देईल तो प्रशासकीय अधिकारी ना. त्याच्यामुळे सरळ सरळ आपल्या गावातले मुख्याध्यापक, शाळेचे शिक्षक, उपमुख्याध्यापक, पोलीस पाटील, सरपंच, विशेष कार्यकारी अधिकारी यांचंही घ्या, त्यांचे शिक्के सुद्धा असतात. दुसरी गोष्ट, सही आणि शिक्का असावा का? हो, सही आणि शिक्का असावा. आणि जर सर शिक्काच नाही, मला शिक्क्यावाला माणूसच भेटत नाही, मी काय करू? काहीच अडचण नाही. प्रमाणपत्रावर सहीचा उल्लेख आहे, सिग्नेचरचा उल्लेख आहे, शिक्क्याचा उल्लेख प्रमाणपत्रावर नाही. लक्षामध्ये. दुसरी गोष्ट,
तुम्ही हार्दे सराच्या नावाचं जरी घेतलं, हार्दे सराची सही जर हार्दे सराकडून घेतली तरी चालतं. फक्त आपल्याला ओळखत असणारा माणूस चांगला असावा आणि ज्याचं घ्यायचंय तो माणूस आपल्या घरातला नसावा. ब्लड रिलेशन मधला माणूस नसावा, ही गोष्ट पहिली क्लिअर ठेवा. मी हार्दे, मला हार्दे कोणाचंही चालणार नाही. माझ्या काका मामा कोणाचंही मला ते चालणार नाही. आलं लक्षामध्ये? तुम्ही म्हणशाल सर मामाचं तर आडनाव वेगळं चालेल, काय अडचण नाही. परंतु आता ते तुमच्या लेवलला, कारण काही गोष्टी मला इथून व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी बोलता येणार नाही. आलं लक्षामध्ये? काही अडचण असतील तर माझा नंबर आहे खाली, मला कॉल करा, मेसेज करा. ओके. मात्र कॅरेक्टर सर्टिफिकेट कोणाचंही चालेल, कोणाचंही चालेल. तुम्हाला ओळखत असताना तुमचा एखादा चांगला मित्र असेल, तो सेवेत असेल, कुठं असेल, त्याचं सुद्धा कॅरेक्टर प्रमाणपत्र चालेल. हे प्रमाणपत्राची गरज काय आहे बाळांनो? जर तुम्ही उद्या लिपिक झालात, शिपाई झाला आणि 2-3 महिन्यामध्ये तुमच्याकडून काहीतरी चुकीची गोष्ट घडली तर, आणि तुमचा इतिहास उचकला आणि त्या इतिहासामध्ये तुम्ही जर दोषी ठरेल असेल, काही तुमच्यावर गुन्हे वगैरे असतील आणि तुमचं सिलेक्ट झालात, परंतु तुम्हाला कोणालाच माहित नाही, त्यावेळेस तुमच्या माणसांची चौकशी केली जाते का तुम्ही यांना कॅरेक्टर सर्टिफिकेट कोणत्या बेसवर दिलं होतं? यांचं कॅरेक्टर खराब आहे तरी तुम्ही सर्टिफिकेट का दिलं? या बेससाठी ते कॅरेक्टर सर्टिफिकेट लागतं. दुसरी गोष्ट, तुम्ही लिपिकला ज्या 2 व्यक्तीचं टाकणार आहे तेच त्या शिपायाला पण टाकलं तरी अडचण नाही. लिपिक पदासाठी ज्या 2 व्यक्तींचं तुम्ही टाकणार आहे त्याच 2 व्यक्तींचं शिपाई पदासाठी टाकलं, दुसऱ्या पदांसाठी टाकलं तरी काही अडचण नाही. म्हणजे तुम्हाला लोक किती शोधायचे? फक्त 2 लोक शोधायचे. असं नाही का शिपायाला 2, लिपिकला 2, ड्रायव्हरला 2, याला 2, त्याला 2, असे 10-15 लोक नाही शोधायचे तुम्हाला. फक्त 2 लोक आहे. लक्षात ठेवा, मी काय हे आवर्जून सांगतो का विद्यार्थी पूर्णपणे ह्या प्रश्नामध्ये कन्फ्यूज झालेले आहेत. आता झालं क्लिअर? 100% क्लिअर व्हायला पाहिजे. जर क्लिअर झाला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन करा. आपल्या टेस्ट सिरीज संदर्भात पण मी तुम्हाला माहिती देणार आहे. आपल्याला चारित्र्य प्रमाणपत्र पण बघायचे कशा पद्धतीने काय. ओके, ते सगळं दाखवणार आहे मी. मात्र एक सांगेल तुम्हाला, कोणाचंही चारित्र्य प्रमाणपत्र चालतं, फक्त त्या माणसाचं थोडी प्रतिष्ठा असावी, त्या माणसाला गावात ओळखत असावा किंवा कोण. आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकाचंही चालेल. फक्त एक काम करायचंय, फॉर्म भरताना तुम्ही ज्या 2 व्यक्तींची नावं टाकणार आहेत त्याच 2 व्यक्तींचे प्रमाणपत्र तुम्हाला फायनलला लागणार आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही परत म्हणायचे की सर माझ्याकडून ते हरवलं, आता जाताना दुसऱ्याचं नेऊ का? नाव तर एकाचं टाकले, जाताना दुसऱ्याचं नेऊ का? नाही चालणार. त्याच्यामुळे प्रमाणपत्र व्यवस्थित घ्या. सगळ्यात महत्वाचं, तुमचा चांगला प्रतिष्ठित मित्र असेल त्याचं सुद्धा चालतं. कोणाचंही प्रमाणपत्र घ्या. आलं लक्षामध्ये? शिक्का पाहिजेलच असं नाही, पण शिक्कावाला जर असेल तर नक्कीच त्याचा फायदा होतो. त्याच्यामुळे शिक्का असलेलेच शक्यतो घेण्याचा प्रयत्न करा. आलं लक्षामध्ये? जर नसेलच, काय अवेलेबल होतच नाही शिक्का डायरेक्ट, माझ्याकडे जेवढे प्रतिष्ठित व्यक्ती, त्यावेळेस तुम्ही डायरेक्टली एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचं सही निशी घेतलं तरी चालेल. मात्र सरपंच, पोलीस पाटील, मुख्याध्यापक यांच्यापैकी कोणीतरी चॉईस केलं, कारण का आता प्रत्येक गावात शाळा असते, आपल्या शाळेला एक मुख्याध्यापक असतात, त्या शाळेमध्ये आपलं शिक्षण झालेलं असतं, ते मुख्याध्यापक आपल्याला ओळखत असतात, त्याच्यामुळे ते पण तुम्हाला ते प्रमाणपत्र देऊ शकतात. ओके, आता आपण प्रमाणपत्राचा नमुना पाहूया. चारित्र्य प्रमाणपत्र जे आहे त्याच्या नमुन्याकडे जातोय आणि ते नमुना आपण पाहणार आहे. तत्पूर्वी 1 मिनिट तुमचा मी वेळ घेतोय. पहा मित्रांनो, हार्देज ऑनलाईन अकॅडमी आयोजित मिशन बॉम्बे हायकोर्टचे आपण स्पेशल लिपिक व शिपाई भरती सराव पेपर बॅच 2.0 सुरू केलेली आहे. मित्रांनो, उद्यापासून आपली बॅच सुरू होते. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना ज्यांना प्रवेश करायचा त्यांनी आजच प्रवेश करून घ्या. हायकोर्ट अभ्यासक्रमावर आधारित असणारी महाराष्ट्रातील एकमेव टेस्ट सिरीज आपली. मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार का, मागील सर्व पेपरचा आधार घेऊन बनवलेली टेस्ट असणार आहे. मागील 2 भरतीच्या टेस्टचा विद्यार्थ्यांनी अनुभव पण घेतलेला आहे. 51 सराव पेपर लिपिक पदासाठी आणि 51 सराव पेपर शिपाई पदासाठी असणार आहेत. गणित बुद्धिमत्ता स्पष्टीकरणासह PYQ टेस्ट असणार आहेत. त्याचबरोबर सराव पेपर सोबतच वैयक्तिक मार्गदर्शन, लाईव्ह लेक्चर्स असणार. आता जसं तुम्ही लेक्चर ऐकता मार्गदर्शन पर असे लेक्चर्स असतील. सर्व पेपर हे ऑनलाईन CBT स्वरूपात असणार आहेत. सर्व पेपर मराठीत तसेच काही इंग्रजीत देखील असणार आहेत. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन करायचं, इथं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिसतोय. तुम्ही या ठिकाणी या नंबरवरती मेसेज करून तुम्ही त्या ठिकाणी ऍडमिशन करू शकता. 9766853675 या नंबरला तुम्ही मेसेज करून ऍडमिशन करू शकता. ज्याला लिपिकला ऍडमिशन करायचंय त्यांनी ₹150 फी भरायची. ज्याला लिपिकला प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी ₹150 फी भरायची आहे आणि ज्याला शिपायाला घ्यायचंय त्यांनी ₹100 आणि लिपिकवाल्यांनी ₹50. आलं लक्षामध्ये? मोबाईल नंबर आहे आपला मित्रांनो, या ठिकाणी मोबाईल नंबर दिसतोय तुम्हाला 9766853675. आलं लक्षामध्ये? याच्यावरती तुम्ही संपर्क करायचा आहे किंवा या ठिकाणी खाली पण नंबर आहे, त्या ठिकाणी संपर्क करून तुम्ही प्रवेश लगेच करून घ्यायचा आहे. कारण का टेस्ट सिरीज आपल्या सुरू झालेल्या आहेत. लिपिक आणि शिपाई दोन्ही पदाच्या टेस्ट सिरीज सुरू झालेल्या आहे आणि लवकरच अजून एक ड्रायव्हर चालकची पण टेस्ट सिरीज आपली सुरू होत आहे. ओके, चला आपलं राहिलेल्या व्हिडिओकडे आपण जाऊया आणि राहिलेलं आपलं नवीन म्हणजे लेक्चरला सुरुवात करूया. ओके,
या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो तुम्ही, हा फॉर्म ए कॅरेक्टर सर्टिफिकेट हा लिपिक पदासाठीच आहे, कारण लिपिकचा इंग्लिशमध्ये आणि शिपायाचा मराठीमध्ये, बरोबर. कारण की आपल्याला ते ज्या भाषेत आहे त्याच भाषेत ते आहे अशी जाहीरातीच्या खाली ओरिजिनल दिलेले त्या ठिकाणून त्याची प्रिंट करून घ्यायची आणि कॅरेक्टर प्रमाणपत्र आपल्याला घ्यायचे. मात्र आपल्याला तिथे अपलोड नाही करायचं काही, तिथं फक्त तुम्हाला त्या व्यक्तींची नावं टाकायची आहेत. मात्र व्यक्तींची नावं टाकताना पत्ता, त्यांचा म्हणजे ऍड्रेस, त्यांचा मोबाईल नंबर, त्यांचा व्यवसाय सगळं व्यवस्थित टाका. या ठिकाणी सरळ सरळ नाव आहे कॅरेक्टर प्रमाणपत्र, या ठिकाणी ते जे व्यक्ती त्यांचं नाव आहे. मग तुम्ही म्हणशाल सर तिथे तर एकच आहेत, दोन घ्यायचे ते, दोन व्यक्तींची नाव आहेत. मग याच्या दोन प्रिंट घ्यायच्या आणि दोन प्रिंटवरती दोन व्यक्तींचे नाव घ्यायचे. एका याच्यावरती एका व्यक्तीचं नाव, दुसऱ्या याच्यावरती एका व्यक्तीचं नाव, वेगवेगळे व्यक्ती असावा अशा पद्धतीने हे असणारे सिग्नेचर, नेम, व्यवसाय, ऍड्रेस अशा पद्धतीने दिले. तिला नाव टाकायचं त्या व्यक्तीचं, त्याचा व्यवसाय काय, तो शेती करत असेल तर शेती टाका, तो दुकान असेल तर दुकान टाका, काय जे असेल तो व्यवसाय टाका, त्याचा ऍड्रेस टाका, त्याचा मोबाईल नंबर टाका. परंतु सगळ्यात महत्वाचं, कॅरेक्टर सर्टिफिकेट कधीच पाहिजे आपल्याला, जाहिरातीनंतर प्रस्तुत झालं म्हणजे 8 तारखेनंतर तुम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट काढू शकता. परंतु लक्षात ठेवा, थोडंफार मागं पुढे झालं तरी त्याला कॅरेक्टर सर्टिफिकेटला काही एवढी अडचण येत नाही. परंतु शक्यतो 8 नंतरच कॅरेक्टर, आत्ताच तुम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट काढणार आहात तर ते काढून घ्या. बऱ्याच विद्यार्थ्यांना डेटची अडचण निर्माण होणार असेल तर प्लेस टाकू शकता, पण डेट तुम्ही ठेवू शकता वाटलंच तर. जर काय अडचण, जर कन्फ्युज असाल तुम्ही तर डेट थोडी ठेवली तरी चालेल. डेट नंतर पण आपण हे करू शकतो त्याला, म्हणजे मेन्शन, म्हणजे मी ही गोष्ट सांगायला नाही पाहिजे खरं तर तुम्हाला, ज्यावेळेस घ्यायची तीच डेट टाका. परंतु तुम्हाला एक सांगतो, काही डेट तुम्हाला जर डाऊट येत असेल तर पुढच्या काही दिवसांची डेट तुम्ही ठेवू शकता, नंतर पण डेट तिथं तुम्ही मेन्शन करू शकता. आलं लक्षामध्ये. आणि जर कन्फर्म माहितीची तुम्हाला कधीची डेट पाहिजे, तुम्ही डेट त्या ठिकाणी टाकू शकता. म्हणजे इथं शिक्क्याचा उल्लेख आहे का, कुठं शिक्क्याचा उल्लेख आहे का, नाही. त्याच्यानंतर तुम्ही म्हणशाल सर अजून एक जर पाहायचं म्हणलं, हे बघा, हे आपलं महाराष्ट्र मराठीमध्ये काय सांगितले, प्रमाणित करण्यात येते की श्रीमान श्रीमती हार्दे सर हे हा पारनेर तालुका नगर जिल्हा येथील रहिवासी असून मी त्यांना मागील 10 वर्षापासून, 15 वर्षापासून, 5 वर्षापासून ओळखतो. शक्यतो तो जास्तीत जास्त वर्षापासून तुम्हाला ओळखत असावं, तिथं असं नाही टाकू शकत मी त्याला 5 मागच्या 4 महिन्यापासून ओळखतो, असं नाही टाकू शकत ना. जास्तीत जास्त वर्षापासून ओळखतो. त्यांची वर्तणूक व चारित्र्य चांगलं आहे, ते माझे नातेवाईक नाही. काय बोललो होतो मी तुम्हाला, नातेवाईक नकोयत, तुमचे रिलेटिव्ह नकोयत. रिलेटिव्ह सोडता व्यक्ती पाहिजेत. मी तुम्हाला आधीच काय सांगितलं होतं का, तुमचे रिलेटिव्ह सोडता व्यक्ती त्या ठिकाणी पाहिजेत. करिता सदरील वर्तणूक चारित्र्य प्रमाणपत्र देत आहे. तुमचे मित्र चालतील, तुमचे मित्राचे पाहुणे चालतील, पण तुमचे रिलेटिव्ह ब्लड रिलेशन मधले लोक त्या ठिकाणी नको. प्रमाणपत्र देणाऱ्याचे नाव, व्यवसाय, सही असं आहे का, शिक्का मागले कुठं नाही म्हटलं ना, हा मग सही चालेल, लक्षात ठेवा. शिक्का नसलं पण शक्यतो शिक्क्यावाले जर घेतले तर त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला, कागदपत्र तपासते असेल, मुलाखतीला काय नाही पण कागदपत्र तपासण्याला लोड राहत नाही डोक्याला, त्याच्यामुळे घेताना शक्यतो शिक्क्यावाले असेल तर 100% बेटरच ठरणार आहे ते. आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर सही, नाव, व्यवसाय, पत्ता आणि भ्रमणध्वनी क्रमांक, त्या व्यक्तीची सही करायची, त्या व्यक्तीचं नाव ज्याच्यात तुम्ही घेणार आहे, त्या व्यक्तीचा व्यवसाय, त्या व्यक्तीचा पत्ता आणि त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर, ह्या गोष्टी अचूक भरायच्या, लक्षात, चुकीच्या भरायच्या नाही. कोर्टामध्ये तुम्हाला जे काही करायचे ते अचूकच करायचे, चुकीचं काहीच करायचं नाही. जर चुकीचं काही केलं तर कोर्ट पण तुम्हाला व्यवस्थित घरी पाठवतं. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, अजिबात चुकायचं नाही. कळलं? आता समजलं का आपण कशा पद्धतीनं हे म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेटचं प्रमाणपत्राची माहिती होती. आता याच्यानंतर अजिबातही कोणी, अजिबात त्याबद्दल कॉल, SMS कोणालाच करायचं नाही. जे सांगितले त्या पद्धतीने कॅरेक्टर प्रमाणपत्र घ्यायचे. आता सुरुवातीला आपल्याला फक्त नावं टाकायचे, ते नंतर घ्यायचे, पण सध्या नावं टाकायचे आपल्याला. तुम्ही फॉर्म कधी भरतोय काय वगैरे त्यानुसार. ओके, ठीक आहे. आता फक्त फॉर्म भरताना आपल्या नावं फिलअप करायचे. कोणाचंही कॅरेक्टर प्रमाणपत्र चालतं, प्रतिष्ठित माणसं, कोणताही प्रतिष्ठित माणूस असो. बरेच जण म्हणले गव्हर्नमेंट सर्वंट, सगळे चालतात, टोटली सगळे चालतात. आपले नातेवाईक सोडतात सगळे कॅरेक्टर प्रमाणपत्र तुम्हाला देऊ शकतात. पाठीमागच्या वेळेस मी माझ्या मित्राचं टाकलं होतं. मी पाठीमागच्या वेळेस कोर्टाला होतो, मी याला ठाणे कोर्टला होतो, कागदपत्राला मी स्वतः माझ्या मित्राचं टाकलं होतं. माझा मित्राचा एक छोटासा व्यवसाय सायबर कॅफेचा, मी त्याचं टाकलं होतं. एक माझा शिक्षक होता सोबत शिकवणार, मी त्याचं टाकलं होतं. दोन्ही पण माझे मित्र होते. काहीच प्रॉब्लेम नाही आला. कारण का, आपल्याला ते कोण तुम्हाला लगेच हे करणार आहे का, हा व्यक्ती कोण आहे, का प्रतिष्ठित आहे का नाही वगैरे, पण त्याच्याकडे जर शिक्का असेल तर ते बेस्ट ठरतं जरा. त्याच्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही. मस्तपैकी ते कॅरेक्टर प्रमाणपत्र काढून घ्या आणि व्यवस्थितरित्या आता समजला असेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलं त्याबद्दल धन्यवाद. आणि टेस्ट सिरीज संदर्भात मी तुम्हाला माहिती दिलेलीच आहे मध्यभागी व्हिडिओच्या. त्या टेस्ट सिरीज आपल्या सुरू आहेत. आज उद्यापासून टेस्ट सिरीज सुरू आहे, सर्वांनी आज प्रवेश करून घ्यायचा आहे टेस्ट सिरीज. ओके, धन्यवाद. परत उद्या नवीन महत्वपूर्ण व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. असेच नवनवीन कोर्टाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन पण प्रेस करा. ओके, चालते मित्रांनो, भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. जय हिंद, जय भारत.